करायचं होतं. कशाला लग्न केलं? कारण कुटुंबाला आपलं काम आवडतं आणि साधकाला राम आवडतो. साधकाला काय आवडतं? राम. कुटुंबाला काय आवडतं? काम. काम गोड आहे. लहान लेकरानं जर नाही ऐकलं तरी आपल्याला राग येतो. काम गोड आहे, पण हे काम फार कठीण आहे. कामे नाडिले जनाला, अंतर पडले परमार्थाला. काम कैसी याने सरे, मनमत म्हणे नाम स्मरे. नाम संकीर्तन साधन पैसोते, जळतील पापे जन्मंतरीचे. काम कोणतं? एक जरा बोलायला मुज्जर होतं, खायला हज्जर होतं, कामाला कुच्चर होतं. महाराजांचा कार्यक्रम पटला आपल्याला. रामनाम जपनान परायमाल आपणा. आता कामच करायचं नाही उद्यापासून. ते काम नाही. स्त्री काम फार महाबाधक आहे. व्यासाला त्याचं सुद्धा कामानं सोडलं नाही. मला तो विषय तुम्हाला सांगायचा नाही. पण इंद्रानं रंभा पाठवली शुकाकडं. इंद्रानं रंभा शुकाकडं पाठवली. कशासाठी? त्याला भुलवायसाठी. कामे नाडिले जनाला, अंतर पडले परमार्थाला. काम कैसी आने सरे, मनमत म्हणे नाम स्मरे. मनमत स्वामी सांगतात काम कशानं सरतं? नामस्मरणात. नामस्मरणामध्ये आपला कुठं दिवस गेला? मला तुमच्याकडे यायला किती दिवस झाले मी विसरून गेलो. हो, गाव तुझे माहीत नाही रे, पत्ता तुझा ठाऊक नाही रे. शिवारे गाव तुझे माहीत नाही रे. पण कसं त्या गुरु कृपेनं मंगसुळीला मी आलो बघा, या गावाचा शोध घेत. म्हणून एवढ्यामध्ये बघा अशा पद्धतीचं काम म्हणजे स्त्री काम महाबाधक आहे. साधकाला दोन काम बाधक आहे, एक परद्रव्य, एक परनारी. रावणासारखा नर मागे न झाडा पुढे होणार. पण रावणानं काय केलं? परनारीची अभिलाषा केली. काय झालं रावणाचं तुम्हाला सगळं माहिती, मला रामायण नाही सांगायचं. आणि दुर्योधनानं परधनाची अभिलाषा केली. काय झालं त्याचं? सगळी राख झाली, माती झाली. काही खरं नाही. म्हणून हा प्रणवाचा महिमा जपयोग हे कशासाठी करायचं? कर्म माया, ज्ञान माया याच्यातून आपल्याला मुक्त होऊन शिवलोकाला जायचं. भक्ती ही ज्ञानाची जननी आहे. तर अध्यात्म कोण आहे? भक्ती ही ज्ञानाची जननी आहे. मला सांगा, भक्ती केल्याशिवाय ज्ञान प्राप्त होईल का? आता शिवाचं महत्व काय आहे? तुम्ही इथं येऊन शिवभक्ती केली नाही तर तुम्हाला कळेल का ज्ञान प्राप्त होईल का? नाही. ज्ञान श्रेष्ठ आहे, पण याची माता भक्ती आहे. हरिपाठामध्ये सांगितलं, भक्ती मन मुक्ती आणि बळे बिन शक्ती बोलू नये. हीच थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. म्हणून एवढ्यामध्ये ऋषीजन व सुतांनो, आम्हाला षडलिंगाचं स्वरूप बघा. एवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो, षडलिंगाचं तुम्हाला स्वरूप सांगतो. प्रणवाचं काय महात्म्य आहे हे तुम्हाला सांगतो. शिवदास म्हणे महात्म्य नामाचे, ओठवरी वाचे वर्णावे. एकाला भद पडले, तो पडला खाली, एका जागेवर पडला, कुत्र त्याला चाटायला आलं, कपडे अंगावर नाही सगळे. तुम्हाला सांगतो पिशाची अवस्था झाली. कुत्र चाटायला आलं, त्याला हाड हाड म्हणता म्हणता हार हार म्हणला आणि त्याला कैलासाहून विमान आलं. काय महादेवाची भक्ती करायला गेला होता का? हो माय गेला होता? नाही. सहज त्याच्या मुखातून हर हर आलं. हड हड म्हणायच्या ऐवजी शिव हर हर
मुखी हो उच्चार.